देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडाच मानलं जातं। महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड। या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं। भाई आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलोय आता। तर मित्रांनो आज आपण आलोय श्रीमंत रायगडावर, जो की मला लहानपणापासून स्वप्न होतं बघायचं। जेव्हापासून आपण इतिहास ऐकलाय आणि आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवला देखील आहे, तर आज प्रत्यक्ष तो रायगड बघण्याचा मौका भेटलाय। तर चला। जय जय भवानी। हायला चालतो आता आम्ही पाटा। हे सगळं गेलं पुढं, मी दमलो बाबा आता। तिकडचा व्ह्यू बघा, एक नंबर वाटतंय, खतरनाक। आता अर्ध्यावर नाही गेलोय तरी आमची अवस्था बेकार झाली। फोटो काढायला पैसा इकडनं काढ, इकडनं काढ, इकडनं काढ, मग धबधबा येईल। इथे आलो आम्ही, व्ह्यू बघा काय मस्त आहे रायगडवरचा। एकदा तर रायगडला यायचं। निघालास का? रायगडवर आलोय हे बघा, आणि आम्हाला गाईड दादा भेटलाय, बाबूदा आहे, अभिदा आहे, आकाश आहे, बंटीदा आहे। गाईडला घेतलंय, इतिहास प्रॉपर समजेल आपल्याला। आपण 21 आहेत ना? चला वरती। 20 कसे? फोटो मार। आता आलोय आम्ही रायगडला। अल्पेश आहे, बोलच ना, तलाव आहे, एक नंबर गड आहे। तुम्ही पण नक्की या। आणि रायगड तर प्रत्येक महाराष्ट्राला काय देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आला पाहिजे ह्या गडावर। एवढा आणि एवढा उंच भागात पण एवढं पाणी आहे। शिवाजी महाराजांनी सगळ्या गाईड दादाचं आपण ऐकूया। आपल्याला एवढं माहिती आहे इतिहास, पण एवढं प्रॉपर नाही माहिती, एवढं आपण आता चला इथे गाईड दादाकडे। आता काय 3 तास लागतील ते, आता महाड मधून निघाले। अरे बापरे, मग आपला पूर्ण किल्ला बघणं येतील आता, निघाले महाड मधून निघाले। महाड म्हणजे ते ह्याच्या काय शिरगाव ना, शिरगावच्या पुढे आले। तरी सुद्धा पूर्ण बघून होईल आपलं। रोपेची ट्रिप व्हायला किती जण आहेत ते? 6 जण। 6 जण। मग रोपेला 24 जण लागतात कंपल्सरी ट्रिप व्हायला। होय काय? आणि गावात काय ॲम्ब्युलन्स आहेत? हा, एमर्जन्सी असेल तर रोपेने 5 मिनिटात तर खाली जा। 16 मिनिटं पप्पाला लावतो, ते निघायला अर्धा तास येतील। तुम्ही रोपवेचं बुकिंग करून ठेवा, ते खाली आहेत ना दोघं। आपण सगळे लागतील तिथे तिकीट काढायला सगळे। हॅलो, रोपवेचा विचारून ठेवला तुम्ही? रोपवेने जास्त होत असेल ना? आम्हाला किती पाऊस पडला तरी आम्हाला भीती नाही, फक्त वारं सुटलं की भीती। ते मागे एकदा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता, पाऊस पडल्याने भीती नाही, वारं सुटलं, पाऊस पडला तर खाली गावाला भीती। आमच्या खाली हिरकणीवाडी गाव आहे, ते रेड झोन मध्ये। ते लागले बघ खाली, ते खाली लागतं नाही, म्हणजे उतरली कुठून ते तिकडून। तुम्ही रोपेने आलात ना? तोच काढा। व्हिडिओ करायचा ना तुम्ही? व्हिडिओ आम्ही असा क्रॉस बसलेलो ना, ह्याला बसायला क्रॉस राजापूरचं स्पेशल नंतर घ्या घ्या। एक एक सांगायला प्रॉब्लेम। मग ठीक आहे। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। माझी ओळख, माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर। या रायगड किल्ल्यावरती गेली मी 13 ते 14 वर्ष झाली। येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मार्गदर्शन करत आलो। सांगायचं तात्पर्य एवढंच की येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी काहीतरी सूचना देत आलो, आणि ते माझं काम आहे। मला तरी वाटतं की आपल्या लोकांना सूचना देण्याची गरज नाही, पण ते माझं काम आहे।
रायगड किल्ला म्हटलं तर एक पिकनिक पॉइंट नाहीये. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडाच मानलं जातं. महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड. या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राल्टर, रासिओटा, अनेक राजवटी आल्या, अनेक नाव पडली. आपल्या राजाने या रायगडाला पहिल्यांदा पाहिलं राजगड. राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पेंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत, ही रायरी कोणाकडे का मोकाट पडली तरी का रिकामी आहे. पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिलाय का? या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. हे जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात लिहून सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बालाटी देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही. एवढं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्राव मोरे राहायचे. हे मोरे फार गर्विष्ठ होते, उर्मट होते, कारण त्यावेळीचा बादशाह माणूस आदिलशाह. जर का मी आज आदिलशाहची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण, हा गैरसमज झाला मोऱ्यांचा. राजे प्रेमळ स्वभावाचे होते. आपल्या राजाने मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे लेटर म्हणतो आपण. त्या खलिदामध्ये असा उल्लेख केला, मोरे आपण दोघे मराठी आहोत. अहो मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू. राजाकडे राजधानीसाठी राजगड होताच, परंतु राजगड जसा कागदीपत्र व्यवहार वाढू लागला तशी राजगड जागा ही अपुरी पडू लागली. त्यामुळे रायगड हा योग्य होता आणि सेफ डोंगर होता. त्यामुळे राजांना ही कॅपिटल राजधानी म्हणून रायगड पाहिजे होता. पण राजे प्रेमळ स्वभावाचे होते. राजाने मोऱ्यांना प्रेमाचा खलिदा पाठवला. मोरे मराठी आहोत, मराठी म्हणून स्वराज्य घरदार निर्माण करू. पण मोरे काय ऐकायला तयार नव्हते, कारण ते आदिलशाहची चाकरी करायचे. मोऱ्याने राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे, केव्हा झालात तुम्ही राजे? या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच. याला जावळी तर जाळ गवळी. उद्या यायचं असेल तुम्ही आज या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले आणि चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याची काकडे यांच्या हस्ते प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यात मारला गेला. मोऱ्याने वाटले की आता आपला वध होणार. 15 मे 1656 ला मोऱ्याने जावळी सोडली आणि रायरीच्या पायथ्याशी आले. आणि या रायरीचं नामकरण राजाने रायगड मध्ये केलं. आणि राजांचा नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 ला राजाने या रायरीला ताब्यात घेतलं. या रायरीचं नामकरण रायगड मध्ये केलं. आणि या रायगडाने राजांना पाहिलं. आणि राजे या रायगडाला पाहतात. ते राजांसोबत होते. पंतांना राजे म्हणतात की मोरोपंत, जी रायरी रायरी बोलत होता ते हीच का ती रायरी? होय राज, जे आम्ही रायरी बोलत होतो ते हीच ती रायरी. राजे रायरीला पाहून राजांच्या तोंडून उद्गार पडतोय. तो उद्गार असा होता की पंत, राजा खसा जावणी पाहता गड बहुत चकोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच. प्रजन्य काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही. धोंडात शिवे काय दौलताबाद ढशगुणी उंच. आईसे देखुनी राज संकृष्ट जलानी बोलिल तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष लागले रायगड बांधाय. 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या. रायगड 1 तासात, 2 तासात, 3 तासात बघणं होत नाही. रायगड किल्ला फिरायला 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा किल्ला आहे. 1200 एकर किल्ला आहे. 100 एकर वरचा परिसर आहे. रायगडाची प्रदक्षिणा 16 किलोमीटर, 48.11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या. रायगडावरती आलात 2375 पायऱ्या चढलात. 3.5 किलोमीटर पायी आलात. आता तुम्ही 2851 फुटावरती उभे आहात. गाडी पार्किंग केली तिथून 1375 फूट आहे. समुद्र सपाटीपासून 2851 फूट हाईट आहे. पहा बघा, रायगड बांधला कोणी, कसा बांधला याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. रायगडावरती आलात, मध्यंतर तुम्हाला महादरवाजा लागला का? कळतो का पहिल्या नजरेत दरवाजा आहे म्हणून? नाही कळत. एका नागमोडी सारखा आकार दिलाय, जणू काही सर्प चालतो असा आकार दिला. रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवर जर का शत्रू मुघल लोक आले आणि त्याने जर का तोफेचा मारा केला तर भिंतीवरती आदळेल. दरवाजाला काय होईल का? नाही होणार. दरवाजा तोडण्याकरता पूर्वी 30-35 फुटाच्या ओंडक्याचा वापर करायचे. मधला अंतर 15 फुटाचा आहे. काही संबंध येणार नाही. आजही दरवाजा बेलाक बुलंद, स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. तो किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे. समोर जे तळाव, हत्ती तळ, हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्याची जागा आहे. रायगडावर माणसाला येणं पॉसिबल आहे का? नाही ना. मग राजाने रायगडावर हत्ती आणले कसे? हत्ती येऊ शकतो का? नाही येऊ शकत. आपल्या घरामध्ये राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर असेल, त्याच्यामध्ये पाहिले का व्हाईट कॅप काढून राजाना मानाचा मुजरा करतोय अनोळखी व्यक्ती, लांब केसाचा इंग्रज वकील. त्याचं नाव हेनरी ऑक्सिटन. खालून यायला 6 तास लागले. खूप दमला. इंग्रजासोबत मराठी माणूस, इंग्रजाचा ट्रान्सलेटर नारायण शिवणी होते.
खालून येताना त्यांना 6 तास लागले. दरबारात गेले, राजाना मानाचा मुजरा केला. इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला, आनंदाने राज्याभिषेक बघतोय. चुकून नजर हत्तींकडे पडते. हत्तींना बघून एवढा घाबरतोय, अरे मी 2 पायाचा माणूस, माझी येताना एवढी दमचाक झाली, मग राजांनी बलाढ्य देहाचे 4 पायाच्या हत्ती गडावरती कशा आणले? इंग्रज वकील मराठी माणसाला प्रश्न विचारतो. मराठी माणूस काय म्हणणार? आमच्यापेक्षा तुम्ही हुशार, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. इंग्रजाला सापडलं नाही. इंग्रजाने रोज दिवशी डेली डायरीत बकरीत लिहून ठेवलं. आणि आताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात की रायगड बांधायला 14 वर्षे लागली, हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात होते. राजाने बांधकाम करण्याआधी लहान पिल्ल पालखीत बसून आणीने पालन पोषण गडावर केलं. ही राजांची दूरदृष्टी, राजांचं गणेमिकावा. लहानाचं मोठा करता येतं, मोठ्याचं कधी लहान करता येत नाही, ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती. या हत्ती तळाव, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्यासाठी व्यवस्था आहे. बाजूला बघा ह्या सह्याद्रीच्या रांगा आहेत. मनात शंका येईल की सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईंट आहे, कनेक्ट आहे. नाहीये, स्वतंत्र किल्ला आहे. एखाद्या वाघाला कुठल्या प्राण्याचा सपोर्ट नसतो, जसा या रायगडाला कुठल्याही सह्याद्रीचा सपोर्ट नाही. वाघासारखा डोंगर आहे. कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईंट नाही, कनेक्ट नाही. स्वतंत्र किल्ला आहे, एकमेव किल्ला आहे. एकाच काळ्या पाषाणापासून हा रायगड तयार झालेला आहे. आता आपण बाल्य किल्ला जाणार. बाल्य किल्ल्यामध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकाला सूचना देत आलो. देवघर म्हटलं, रायगडापेक्षा देवघर म्हटलं तर पवित्र ठिकाण आहे. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडाच मानतो. मग देवपूजा आली की नाही? आणि मला वाटतं की रायगडाची देवपूजा आपल्या हातून राहिली तरी चालेल. नका करू रायगडाची देवपूजा. रायगड किल्ला आपल्या हातून किती स्वच्छ राहील याची जबाबदारी घेतली तर रायगड बघणं साकार झालं, रायगडाची देवपूजा झाली. अनेक ठिकाण आहेत वरती, महाराजांचे पुतळे आहेत, तिथे आपल्याला फोटो काढण्याची आवड आहे, प्रत्येकाला आहे, काढले पाहिजेत फोटो आठवण. फोटो काढताना चुका होतात. पहिली चूक काय होते? राजांसोबत गॉगल घालून फोटो काढतो. दुसरी चूक राजांसोबत सेल्फी घेतो. तिसरी चूक पाठ करून फोटो काढतो. चौथी चूक जरी मूर्ती लांब असेल, तिथे जाता येत नसेल तरी पायात चप्पल तशीच असते आपल्या आणि फोटो काढतो. ही सगळी लक्षणं बरोबरी झाल्यासारखे वाटतात. ते मला वाटतं की तेवढे आपली अवकात नाहीये की राजांची बरोबरी करता येईल. म्हणून जेवढं पवित्र राखता येईल तेवढं आपण राखूया. हे हत्ती तळाव आहे. आता आपण पुढे गंगासागर तळ, त्या तलावाची इथं आलोय आपण. सह्याद्री महाराज की जय. समोर जे तळाव आहे हे गंगासागर तळाव 35 फूट खोल आहे, 184 मीटर याचा घेरा आहे. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले होते आणि राजांच्या अभिषेकासाठी 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजाला अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यामध्ये. पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर एक कविता रचली होती. ती कविता अशी होती की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. पायी येताना अनुभव घेतला असेल. रायगडावरती येताना मनात शंका येते की गडावर पाणी प्यायला नसेल, पण आज अभिमानाने सांगा वाटतं की रायगड किल्ल्यावरून खाली 2 गावांना पाणी पुरवठा होतं. एवढं मोठं पाणी रायगडावर आहे. रायगडावर 2 वर्ष पाऊस पडला नाही तरी पाण्याची कमतरता नाही, एवढं मोठं पाणी आहे. हे गंगासागर तळाव. समोर या उंच इमारती आहेत 2, हे विजयस्तंभ मनोरे आहेत. मराठी शाळेत शिकला असेल, 4थीच्या जुन्या पुस्तकावरती पाहिलंय. हे विजयस्तंभ मनोरे, त्यावेळी इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता. जर का छत्रपती शिवाजी राजांनी एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यामध्ये निर्माण केला तर जनतेला कसं कळवणार? तर एका याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता, एका याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवण्यात जात होतं. राजे आनंदात, राजे खुशीमध्ये आहेत. त्याला म्हटलेले विजयस्तंभ मनोरे. कल्पना करायची की मखमली पडद्याने, मशिलीच्या उजडाने, गोंड्याच्या फुलाने आणि 365 दिव्याने याला सजवून समोरची बाजू किती सुंदर दिसत असेल पहा बघा. याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे. आतमध्ये आपण आता हिरकणी बुरुज, हिरकणी कडा बघायला जाऊया. धुकं खूप पडलंय. ही घर आता बांधलेली आहेत बहुतेक.
आपले 2 स्पॉट झालेत बघून आणि आता आपण तिसऱ्या स्पॉटवर जातो. आणि तुम्ही आला तर तुम्ही देखील गाईड घ्या. गाईड घेतला तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल. तर आपण पण टाकू माहिती. तर हिरकणी बुरुज इथे आलोय, इथली माहिती ऐकूया. आणि पाठवून द्या मला. करायचं स्टार्ट. बोला पुन्हा श्लोक छत्रपती शिवाजी महाराज के जय. ज्या ठिकाणावरती उभे आता बघा रोपे आला ना, हा हिरकणी गावातून येतो. ऐका सगळ्यांनी. हिरकणी बुरुज म्हणतात. बुरुज खाली आहे, आता पावसामुळे रिक्स आहे त्यामुळे रिक्स नको घ्यायला, परंतु कडा हाच हिरकणी कडा हाच इथूनच आई खाली उतरली. आता रोपवेने येणाऱ्याने अनुभव घेतला असेल की हिरकणी कडा कुठल्या पद्धतीने आहे, आईची माया काय असते त्या बुरुजावरून आल्यानंतर कळतं. आणि तुम्ही प्रॉपर त्या बुरुजाला हात लावून, जे पायी आलात तर प्रॉपर बुरुजाला हात लावून आलात. येताना तुम्हाला 400 मीटर भाग लागला का प्लेन एकदम सपाटी भाग, तोच हिरकणी बुरुज आहे, परंतु वरून आल्यानंतर थोडा वेगळा दिसतो. हा हिरकणी कडा आहे. त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा, वार होता शनिवार. प्रत्येकाला आईची स्टोरी कथा माहिती असेल. दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा, वार होता शनिवार. आई रायगडावर रोज दूध घेऊन यायची. आईची रोजीरोटी म्हटलं तर त्या दूध पाण्याच्या धंद्यावर चालायची. एके दिवशी दूध घाली त्या हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आला तिच्या कधी. सांज टळून गेली, सूर्यदेव मावळता बंद झाले गडाचे दरवाजे. हिरा मनात म्हणाली, घरी तान बाळ माझे. त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा, वार होता शनिवार. आईची रोजीरोटी दूध पाण्याच्या धंद्यावर चालायची. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आला, सगळे थाटात सण साजरा करतो आपण. त्या आईच्या सीझनचा दिवस होता. 2 धारा जास्त काढलं, दूध विकायला आणलं, दूध विकलं, दूध संपलं. आई आनंदाने परतीच्या प्रवासाला निघाली, परंतु वरती होळीचं ग्राउंड आहे, तिथे नियमाप्रमाणे दानपट्टी मर्दानी खेळ रंगायचे. या दानपट्टी मर्दानी खेळात आई मग्न झाली. आणि नियमाप्रमाणे नगारखान्यावरती नगारी सनई चौघडे वाजले आणि किल्ल्याच्या नियमाप्रमाणे 5:30 वाजता दरवाजा बंद झाला. एका माणसाने त्या आईला हलवलं, अगं आई तुझं 2 महिन्याचं लेकरू खाली आहे, रडत असेल, उपाशी ताणा असेल. आई तेवढाच शब्द ऐकते, धावत धावत मला दरवाजावर जाते. दरवाजावरती पहारेकरी सांगोचे काटकर, त्या काटकरांना विनंती करते, काटकर खाली उतरू द्या, 2 महिन्याचे लेकरू खाली आहे, उपाशी ताणा असेल. काटकर म्हणतात, नाही आता शिवरायांची आम्हाला. आईला गडावर आणलं, आईला राहण्याची व्यवस्था केली, आईला अन्न दिलं, आईला पाणी दिलं. आईला अन्न गोड लागेल, घशाखाली पाणी जाईल, नाही जाणार. आई वेडीपिशी झाली. 1200 एकराचा रायगड फिरली, पश्चिमेला कडा, कड्यावरून आई खाली उतरली. सकाळ झाली, डोक्यावर सूर्य आला. आई काय खाली गेली नाही. अन्न दिलं होतं, राहण्याची व्यवस्था, पाणी दिलं होतं, पाण्याचा घोट सुद्धा घेतला नव्हता, अन्नाचं शीत आलं नव्हतं. पहारेकरी घाबरले, आता आई राहिली तरी कुठे, राजे मला काहीतरी कठोर शिक्षा करतील. घाबरत घाबरत राजांपर्यंत बातमी पोहोचवली, राजाच्या आईला, ज्या मातेला उशीर झाला होता म्हणून आपण तिला गडावर ठेवली, ती काय खाली गेली नाहीये. असेल कुठेतरी. राजावा अन्न दिलेलं खाल्लं नाही, पाण्याचा घोट सुद्धा पिलं. चक्कर येऊन पडले असेल, शोधा. कुठल्या विचारात असेल, जाणाऱ्याला एक वाट, शोधणाऱ्याला अनेक वाट आहेत. नाही सापडलं काय. 100 एकराचा पठार फिरला, त्या टोकावर दुधाचं भांड, चप्पल सापडली, पायाखालची जमीन सरकल्या, इथून उतरायचा प्रयत्न केला असेल, पडले असेल, जनावरांनी खाली असेल, कुठल्या झाडा झुडपात अडकले असेल. रायगडाची 16 किलोमीटर प्रदक्षिणा घातली, काही सापडलं नाही. उरलेला पर्याय घरी कळवण्याचा. 4 मावळे पालखी घेऊन घरी जातात, ते 4 मावळे दरवाजा ठोकवतात, ते 4 मावळे दरवाजा ठोकवताच आई घाबरते. कोणीतरी आलंय, मनात तर शंका होती की महाराज मला दरबारामध्ये बोलवणार. आई दरवाजा घाबरत दरवाजा उघडते, ते 4 मावळे आईला बघून घाबरतात. का हो? आईचं अंग खरचटलं होतं, काटे टोचले होते, रक्त भांबूळ झाली होती, आणि त्या अवस्थेत पदराखाली घेऊन आपल्या लेकराला मात्र त्या आई आईला सांगितलं, आई ज्या अवस्थेत आहेस, ज्या परिस्थितीत आहेस, राजाने तुला दरबारात बोलवलंय. आईला पालखीत बसवलं, दरबारात घेतलं, दरबारात हजर केलं. आई डोईवर पदर घेते, पावलं मागे सरते, राजांकडे पाहते, हात जोडून अदोगरच म्हणते, राज मला शिक्षा करा, माझ्या लेकराला शिक्षा करू नका. राजा आपले एवढे कठोर होते का? लेकराला हातात घेतलं आणि आईला एका शब्दात सांगितलं, आई तू उतरलेस कुठून, तो रोड दाखव. आईने दाखवलं. आईला राजे म्हणतात, आई पुन्हा एकदा उतरून दाखव. नाही राज, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर मला बाळ दिसत होता, आता मला खाली दरी दिसतीये. आईची खना नारलाने होती भरली, वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक पोहोचवली. गावाचं नाव दिलं हिरकणी वाडी. कड्याला 2 तोफ बनवल्या, हनुमंताची मूर्ती दिली आणि कड्याचं नाव दिले हिरकणी बुरुज म्हणून. मराठी माणूस छाती टोकून म्हणतोय की आईच्या दुधाचे उपकार कधी ना कुणाला भेटणार. या आईच्या गोष्टीतून कळतं. पहा बघा, आईने दाखवून एवढंच दिलं की एखादी स्त्री गडावरती उतरून जाऊ शकते, तर शत्रू खालून अलगत वरती येऊ शकतो. पहा बघा, पण त्या कड्याला तासलं, कड्याला तटबंदी दिली आणि कड्याचं नाव दिलं
हिरकणी बुरुज. पहा बघा, हिरकणी कडा आहे, त्याच्या खाली हिरकणी गाव आहे. आता आपण आतमध्ये मेणा दरवाजाने राणीमल धान्य कोठार बघायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.